ऐकलत का? 1. पुरण शिजवताना हरभऱ्याच्या डाळीमध्ये चमचाभर तूर डाळ टाकली की पुरण चांगले शिजते आणि कटही चांगला येतो. 2. काळा चहा बनवताना त्यामध्ये लिंबाची पाने किंवा गवती चहा टाकल्याने चहा चविष्ट बनतो. 3. किचन ओटा पुसल्यानंतर कपड्याचा वास येतो, तर ती कपडे कोमट पाण्यात टाकून त्यामध्ये निरमा पावडर आणि लिंबाचा रस घालून काही मिनिटे भिजत ठेवा. यामुळे कपड्याचा वास येणार नाही. 4. लोणी काढताना त्यात एक मिठाचा खडा टाका. तूप छान कणीदार होते. 5. थंडीच्या दिवसामध्ये इडलीचे पीठ चांगले फुगले नसेल तर त्यात इडली करताना अर्धा ते 1 पॅकेट इनो टाका. त्यामुळे इडल्या जास्त मऊ होतात. 6. मऊ लुसलुशीत चपाती बनवण्यासाठी कणकेमध्ये थोडे तेल घालून 10 ते 15 मिनिट मुरू द्यावी. मग नंतर चपाती बनवावी. मस्त मऊ लुसलुशीत चपात्या बनतात. 7. पुऱ्या कमी तेलकट व्हाव्यात. पुरी छान फुगावी म्हणून कणिक मळताना त्यामध्ये साखर टाकावी. 8. कोशिंबीर बनवताना लगेच दही घातल्यावर त्यामध्ये मीठ घालू नये. खायच्या वेळी मीठ घाला, म्हणजे कोशिंबीरीला पाणी सुटत नाही. 9. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी रात्री झोपताना कच्चे दूध चेहऱ्यावर लावावे. 20 ते 25 मिनिटांनी चेहरा स्वच्छ धुवावा. दूध चेहऱ्याचे क्लिन्झिंग आणि मॉइश्चरायझर छान प्रकारे करते. 10. मंद गॅसवर दूध तापवल्याने दुधावर जाडसर सय येते. 11. त्रिफळा चूर्ण रात्री पाण्यात भिजवून सकाळी त्या पाण्याने डोळे धुवावेत. कमी झालेली नजर परत येते. 12. भाजीला तरी कट चांगली यावी म्हणून फोडणीमध्ये थोडी साखर घाला, म्हणजे भाजी खूप चविष्ट बनवून रंग आणि तरी खूप छान येते. 13. ज्यांना वात आहे किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी गोड आंबट मिक्स खाऊ नये. 14. पोटातील अल्सरच्या त्रासाने जर जळजळ होत असेल तर सकाळी थंड पाण्याने आणि थंड दूध पिल्याने लगेच आराम मिळेल. 15. पालेभाजी आणली की आधी स्वच्छ धुवून घ्यावी आणि मगच चिरावी. त्यामुळे त्यातील पौष्टिक घटक निघून जातात, म्हणून भाजी चिरल्यावर कधीही धुवू नये. 16. पनीर कोमट पाण्यात थोडा वेळ ठेवल्यास मऊ आणि स्पंजी होते. 17. लसूण सोलण्यासाठी थोडा वेळ गरम पाण्यात भिजवा आणि लसूणची साले पटकन निघतात. 18. चटणी बनवताना 2 चमचे दही टाकल्यास चटणी काळी पडत नाही, मस्त हिरवीगार आणि ताजी राहते. 19. रोज उपाशी पोटी 1 टोमॅटो खाल्ल्याने शरीर तजेलदार राहते. 20. शिळा भात परतून खाताना त्यात हिंग घालावे, म्हणजे तो बाधत नाही. 21. मुलाचे वजन वाढत नसेल तर दुधात खजूर भिजवून खायला घाला, त्याने त्याचे वजन नक्कीच वाढेल. 22. ऑइली चेहरा लवकर साफ करण्यासाठी आठवड्यातून 2 वेळा बेसन पीठ, मुलतानी माती, हळद, दही यांना मिक्स करून त्यांचा फेस पॅक चेहऱ्यावर 15 ते 20 मिनिटे लावा. त्याने ऑइली चेहरा हळूहळू कमी होतो आणि चेहऱ्यावर तेज येते. 23. दूध उकळत ठेवण्यापूर्वी पातेल्यात थोडं पाणी घाला, म्हणजे दूध खाली लागणार नाही. 24. बिर्याणी डाळ तडका, चिकन यांना स्मोकी फ्लेवर दिल्यावर छान टेस्ट येते, म्हणून एका वाटीत गरम केलेला कोळसा ठेवून त्यावर तूप घालून झाकण ठेवा. असे केल्याने कोणताही पदार्थ चविष्ट लागतो. 25. तुम्हाला डोकेदुखीचा जर त्रास असेल तर सुती कपड्यात ओवा बांधून गरम तव्यावर हलका गरम करा आणि मग वास घ्या, त्याने डोकेदुखी थांबते. 26. मासे खाल्ल्यानंतर कधीही दुधाचे सेवन करू नका, ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. 27. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात खारी बिस्किट हे नरम पडतात, तर ते गरम तव्यावर ठेवा, त्यामुळे बिस्किट व खारी पुन्हा कडक होतात. 19. जर भाजीसाठी वाटण करून ठेवले नसेल तर झटपट भाजी बनवण्यासाठी भाजलेले शेंगदाणे आणि भाजलेले तीळ घेऊन त्यांची बारीक पूड करून ठेवा, म्हणजे कधीही ती कोणत्याही वेळेला भाजीमध्ये वापरता येते आणि भाजी चविष्ट आणि घट्टसर होते. 29. मसाले हे प्लॅस्टिकच्या बरणीत ठेवू नका, कारण हे आरोग्यासाठी चांगले नाही. मसाले ठेवताना नेहमीच्या काचेच्या बरणीचा वापर करा, याने मसाले खराब होत नाहीत. 30. मीठ कधीही प्लॅस्टिकच्या बरणीमध्ये ठेवू नका,
ते काचेच्या बरणीमध्येच ठेवा. या किचन टिप्स जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.